हॅलो, नमस्कार. मी प्रियंका तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज मी तुमच्यासोबत अंडा मसाल्याची रेसिपी शेअर करत आहे. ही रेसिपी आहे ना, खूप सोपी आहे. ही रेसिपी करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकारचं वाटण वापरणार नाही आहोत. फक्त कांदा आणि टोमॅटो वापरून आपण हा अंडा मसाला तयार करणार आहोत. खूप सोपी अशी रेसिपी आहे, पटकन होते. घाई गडबडीच्या वेळेत तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे गॅस ऑन करून गॅसवर मी कढई ठेवून घेतलेली आहे. कढई हलकी गरम झाली की यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तर इथे मी एक मोठा चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची. त्यानंतर एक मीडियम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे. कांदा आपल्याला छान असा थोडा हलक्या रंगावर गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून घेऊया. तर 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं इथे मी कुटून घेतलेलं होतं. त्यानंतर यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे. तर इथे मी एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक असा चिरून घातलेला आहे. वरतून चवीपुरता मीठ घालायचं आणि आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे. टोमॅटो छान मऊ असा शिजलेला आहे. आता यामध्ये आपण सुके मसाले घालून घेऊया. तर पाव चमचा मी हळद घातलेली आहे. 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे. अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे. मसाले छान परतून झाल्याच्या नंतर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. एकदा पुन्हा छान मिक्स करायचं आणि झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं हे मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर झाकण बाजूला करायचं. एकदा पुन्हा छान असे मसाले छान मिक्स करून घ्यायचे आणि आता यामध्ये आहेत ना, आपण कट करून घेतलेली अंडी घालून घेऊया. उकडून घेतलेली अंडी घालून घ्यायची आहेत आणि त्यांना आहे ना, मध्ये असं चिरा देऊन घ्यायचे आहेत. त्यानंतर अंडीसुद्धा मसाल्याबरोबर छान अशी मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये ज्याप्रमाणे आपल्याला ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथे मी थोडं म्हणजे अर्धी वाटी एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं मीडियम गॅसवर शिजू द्यायचे आहेत. 5 मिनटानंतर मी झाकण बाजूला केलं आणि गॅससुद्धा बंद केलेला आणि इथे आपला अंडा मसाला आहे तो तयार आहे. तर कोणतंही वाटण न वापरता आपण हा अंडा मसाला बनवलेला आहे. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला जरपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.